मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुंबईमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे। महायुती सरकारच्या विरोधामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन आज मुंबईसह राज्यामध्ये केलेलं आहे। तर दादर परिसरामध्ये शिवसैनिकांनी चक्क रस्त्यावर बसून रमीचा डाव खेळण्यास सुरू केलेला आहे। कारण की अधिवेशन काळामध्ये राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान सभेमध्ये चक्क रमी खेळत असल्याचा दृश्य व्हायरल झाले आणि त्यानंतर त्यांच्यावरती राज्यभरामध्ये टीकेची झोड उडाली। त्यानंतर माननीय कोकाटे यांचं कृषी मंत्री पद दिलं आणि त्यांना पुन्हा मंत्री पदावरती त्यांची वर्ग झाली। या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी महायुतीमध्ये सर्व भ्रष्ट मंत्र्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज मुंबईसह राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। तर हे दृश्य आहे दादर परिसरामध्ये चक्क शिवसेनेच्या सैनिकांनी रस्त्यावरती रमीचा डाव मांडलेला आहे। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी आज शिवसेना माध्यमातून करण्यात येत आहे। महायुती सरकारमध्ये ज्या ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केले, वादग्रस्त वक्तव्य केले, या सगळ्या मंत्र्यांची आज हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना ठाकरे मुंबईसह राज्यभरामध्ये आज आक्रमक झालेला आहे। ही दादर येथील दृश्य आहे। या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या सैनिकांनी चक्क दादरमध्ये रस्त्यावरती रमी चढाव मांडलेला आहे। हे लोक विधान भवनामध्ये काय काम तर करत नाही, फक्त खेळत असतात, टाइमपास करत। इथे शेतकरी आत्महत्या करतोय, ना कुठची फॅसिलिटी देत नाही। आणि क्रोनॉलॉजी अशी आहे की जो रमी खेळतोय त्याला खेळाचं मंत्री बनवलंय, म्हणजे कुठच्या स्तरावर सरकार गेले ते लक्षात ठेवा। शिवसैनिक आक्रमक झाले। सध्या विधान भवनामध्ये एखादा मंत्री रमीचा डाव खेळतोय, पण आम्ही रस्त्यावरती खेळतोय तर गैर काय आहे अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिलेली आहे। आणि जोरदार असं आंदोलन सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केले। बॅनरबाजी तुम्ही बघू शकता। निर्माता दिग्दर्शक संवाद हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असण्याची टीका देखील या शिवसैनिकांनी केलेली आहे। दादरमध्ये या आंदोलनाची सर्व अपडेट मी तुमच्याकडे सातत्याने पोहोचवत राहील। तुम्ही पाहत राहा DRV न्यूज मराठी।